नमस्कार, मी त्र्यंबक कापडे आणि आपण पाहत आहात त्र्यंबक कापडे डिजिटल. मंडळी, हा व्हिडिओ कोणत्याही समाजाच्या समर्थनासाठी किंवा विरोधासाठी नसून सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चेचं वस्तुनिष्ठ विश्लेषण या व्हिडिओत आपण पाहणार आहोत. विषय असा आहे, मराठा समाजाला ओबीसींसारख्या 8 शैक्षणिक आणि कल्याणकारी योजनांचा लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला आहे. तसा GR ही तत्काळ काढण्यात आला. या निर्णयानंतर मात्र सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काहींनी या निर्णयाचं स्वागत केलं तर काहींनी तीव्र नाराजी व्यक्त केली. याच दरम्यान मला एक पोस्ट वाचायला मिळाली. त्या पोस्टमध्ये प्रश्न विचारला होता, जर सर्व ब्राह्मणांनी भारत देश सोडण्याचा निर्णय घेतला तर कोणता देश त्यांना स्वीकारेल? पहिल्यांदा हा प्रश्न हास्य विनोदाचा वाटू शकतो, पण त्यामागे एक मोठी सामाजिक मानसिकता दडलेली आहे आणि ती मानसिकता नेमकी काय आहे हेच आपण आज समजून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. मंडळी, सोशल मीडियावर असा दावा केला जातो की 1950 नंतर म्हणजेच आरक्षण लागू झाल्यावर अनेक ब्राह्मण तरुण परदेशात निघून गेले. मग प्रश्न असा निर्माण होतो, देशातील ब्राह्मण खरंच आरक्षणामुळे देश सोडून गेले का? पण इतिहास असं सांगतो की ही गोष्ट पूर्ण सत्य नाही. 1960 ते 2000 या काळात भारतातून लाखो डॉक्टर, इंजिनियर, शास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि IT तज्ञ हे परदेशात गेले. त्यामध्ये ब्राह्मण बहुसंख्येने असण्याची शक्यता आहे, पण त्यांच्यासोबत गुजराती, पंजाबी, जैन, पारसी, मराठा, रेड्डी, नायर, बंगाली आणि इतर अनेक समाजांचे लोकही होते. हे लोक परदेशात जाण्याचं मुख्य कारण म्हणजे उच्च शिक्षण घेणं, संशोधनाच्या संधी, जास्त पगार, आंतरराष्ट्रीय करिअर असंही सांगितलं जातं. म्हणजेच हा केवळ आरक्षणाचा प्रश्न नव्हता. मग आरक्षणाचा परिणाम या परदेशी जाणाऱ्यांवर झालाच नाही का? अर्थात नक्की झाला आणि हे वास्तव नाकारता येत नाही. जेव्हा एखाद्या समाजाला वाटतं की त्यांच्यासाठी सरकारी नोकऱ्या किंवा शिक्षणातील संधी कमी होत चालली आहे, तेव्हा तो नक्की पर्याय शोधतो. मग काही खासगी क्षेत्राकडे वळतात, काही उद्योजक बनतात आणि काही परदेशात जातात. पण हा अनुभव केवळ ब्राह्मणांचाच नाही, आज अनेक ओपन कॅटेगरीतील कुटुंबांमध्येही अशीच भावना आढळून येते आणि वस्तुस्थिती देखील तीच आहे. म्हणून हा प्रश्न फक्त एका जातीचा नाही तर स्पर्धेचा आहे. स्पर्धेतून ब्रेन ड्रेन होणं स्वाभाविक आहे, पण ब्रेन ड्रेन म्हणजे नेमकं काय हेही आपण समजून घेऊ. भारतात अनेक विद्यार्थी सर्वोत्तम शिक्षण घेतात, पण नंतर ते अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया किंवा युरोपमध्ये स्थायिक होतात. त्यामुळे देशाची प्रतिभा आणि कौशल्य हे बाहेर देशात जातं. यालाच ब्रेन ड्रेन म्हणतात. आज जगातील अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये भारतीय वंशाचे लोक नेतृत्व करत आहेत, पण प्रश्न असा आहे, त्यांच्या प्रतिभेचा लाभ भारताला कितपत मिळतो? परदेशातील जीवन आणि सांस्कृतिक कल्चर या प्रश्नाचाही मुद्दा आहेच. मी वाचलेल्या त्या व्हायरल पोस्टमध्ये एक मुद्दा असाही मांडला होता, परदेशात गेलेल्या लोकांची पुढची पिढी भारतीय संस्कृतीपासून दूर जाते. काही अंशी हे खरंही आहे, कारण दुसरी आणि तिसरी पिढी स्थानिक समाजात मिसळत जाते. पण दुसरी बाजू पाहिली तर अमेरिका, कॅनडा, ब्रिटन येथे हजारो मंदिरं आहेत. तेथे दिवाळी, गणेशोत्सव, नवरात्र यासारखे सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. म्हणून परदेशात गेलं म्हणजे भारतीय ओळख संपून जाते असं म्हणणं पूर्णपणे योग्यही नाही. मराठा आरक्षणाच्या वादाशी याचा काही संबंध आहे का? तर इथेच खरी गोष्ट आहे. महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सरकारने मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी काही नवीन सवलती जाहीर केल्या आहेत. दुसरीकडे ओबीसी संघटनांनी आपले हक्क अबाधित राहावेत अशी ठाम भूमिका घेतली आहे. याच वातावरणात सोशल मीडियावर विविध समाजांमधील असुरक्षितता, राग आणि प्रतिक्रिया दिसू लागल्या आहेत. त्या प्रतिक्रियांपैकीच
ही एक पोस्ट म्हटलीच पाहिजे, ज्यात म्हटलं आहे की आरक्षणामुळे ब्राह्मण तरुण देश सोडून गेले तर त्यांना कोणता देश स्वीकारेल. मंडळी, खरा प्रश्न ब्राह्मण भारत देश सोडतील का हा नाही, तर मूळ प्रश्न हा आहे की पुढील काळात भारत देश आपली प्रतिभा कशी टिकवणार, आरक्षण आणि सामाजिक न्याय यांच्यात संतुलन कसं साधणार, आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे सर्व समाजांना समान संधी देणारी व्यवस्था भारत कशी उभी करणार. कारण देश कोणत्याही एका समाजाने बनत नाही, देश सर्व समाज घटक मिळून बनत असतो. तुमचं मत काय? आरक्षणामुळे ब्रेन ड्रेन वाढतो का, की हा केवळ सोशल मीडियाचा भ्रम आहे? कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. पुन्हा भेटूया अशाच वेगवेगळ्या विषयांवर. तोपर्यंत नमस्कार.